नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची. जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोने आता. आता गीतार्थाची मुक्त मुदी. लेववी माझी वागवृद्धी. जेने माने हे सभासदी सज्जनांच्या. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील अर्थात हा कलशाध्याय आहे. या कलशाध्यायातील मंगलाचरणाचा आपण विचार केल्यानंतर विश्वमौली ज्ञानोबाराय त्या संबंधाने परिहार देतात की अनेक विशेषणांच्या द्वारे विशिष्ट असणाऱ्या आपल्या स्वरूपाचं वर्णन करणं शक्य होणार नाही. ज्याचं वर्णन विशेषणांच्या द्वारे होतं त्या त्या पदार्थाचा समावेश दृश्य कोटीमध्ये होतो आणि जे जे दृश्य असतं ते ज्ञानाचं विषयत्व आल्यामुळे जड भावाला प्राप्त होतं. आपण चित स्वरूप आहात त्यामुळे ज्ञेय स्वरूपाची कल्पना करून दृश्य कोटीमध्ये आपला समावेश होणार नाही हे मला माहिती आहे. म्हणून हे वर्णन करत असताना मला संकोच वाटतो. मग हे मंगलाचरण तयार कसं काय झालं? ज्ञानोबाराय म्हणतात ते मी करूनच घेतलं नाही. तुमचं स्मरण केल्यानंतर माझ्या ठिकाणचा मीपणा पूर्णतया विसरला आणि अहंकाराच्या विसरातून जे शब्द बाहेर पडले त्या शब्दांनीच या मंगलाचरणाचा आकार धारण केला. म्हणजे अनेक विशेषणांच्या द्वारे सुद्धा ज्यांचं वर्णन होऊ शकत नाही. मग उपाधीची कल्पना करा. जे आपण स्वतः वेगळी राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देते. विचारसागरामध्ये त्याला उपाधी असा भाव आलेला आहे. किंवा सूक्ष्म वस्तूचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा स्थूल उपाधीचा स्वीकार करावा लागतो. जसं की शास्त्रामध्ये चंद्राची कोर दाखवायची असेल तर आपल्याला डोंगरावर असणाऱ्या एखाद्या झाडाला दाखवावं लागतं. किंवा परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून द्यायचं असेल तर नामरूपात्मक जगताच्या उपाधीचा स्वीकार करावा लागतो. तसं श्री गुरूंचं वर्णन करायचं म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या उपाधीचा स्वीकार करा. ज्ञानोबाराय म्हणतात त्याही उपाधीचा संबंध धारण केला तसं उपाधीच्या संबंधाने असणारं जे औपाधिक वर्णन ते सुद्धा विशुद्ध स्वरूपाच्या अनुषंगाने उष्ट वर्णन होईल. ऐसे उपाधी उशिटले काय वर्णू. म्हणजे तुम्ही बाप आणि माय आहात तर पुत्राचा उपाधी धारण केल्यासारखं होईल. तुम्ही स्वामी आणि मी सेवक आहे तर सेवकाची उपाधी होईल. किंवा तुम्ही आत्मा आहात या संबंधाने मी देह होईल. आणि तो शब्दाचा वापर केला की अंतर्यामीच असणारा आत्मस्वरूप बाहेर दवडल्यासारखं होईल. म्हणून खऱ्या अर्थाने या जगामध्ये जर आपण विचार केला तर तुमची स्तुती करू शकेल अशा प्रकारचा एकही प्रकार माझ्या जीवनामध्ये मला दिसत नाही, अनुभवाला येत नाही. आणि म्हणून मौन नावाचा अलंकार या वाचून आपणही काही परिधान करत नाही. आणि आता आपल्या संबंधाने मी सुद्धा काही बोलत नाही. खऱ्या अर्थाने तुमची स्तुती म्हणजे न बोलणं आहे. तुमची पूजा नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त होणं आहे. आणि कोणत्याही प्रकारच्या विशेष भावाला प्राप्त न होणं किंवा वेगळेपणाने न राहणं हे खऱ्या अर्थाने आपला सहवास आहे. तरीसुद्धा ज्याप्रमाणे एखादा वेडा मनुष्य वेडेपणाकडून जिंकला गेला तर तो आपल्या स्वछंदामध्ये ज्याप्रमाणे आलापाचं गायन करतो तशा प्रकारे मी आपली स्तुती केली आहे असा हा विचार. आणि तो माऊली स्वरूप आपण आहात त्यामुळे आपण तो सहन करावा असा इथपर्यंत परिहार दिल्यानंतर आता ज्ञानोबाराय या 18व्या अध्यायाच्या विषयाला प्रारंभ करतात. आणि ते प्रारंभ करत असताना श्री निवृत्तीनाथांकडे एक प्रार्थना करतात, याचना करतात. ती याचना 27व्या श्लोकापासून
तर आता पुढे 2-3 ओव्यामध्ये तो भाव प्रगट होतो आहे. ओवी क्रमांक 27. आता गीतार्थाची मुक्त मुदी, लेववी माझी वाग्वृद्धी, जेने माने हे सभासदी सज्जनांच्या. प्रत्येक संतांच्या अवताराचं कार्य ठरलेलं आहे. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या अवताराचं प्रयोजन असं आहे, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, जो अभिप्राय भगवंताने आज तागायत कोणाच्याही समोर प्रगट केला नाही. ज्ञानोबाराय 4थ्या अध्यायामध्ये असं म्हणतात, जे न सांगेचे पितया वसुदेवासी, जे न सांगेचे माते देवकीसी, जे न सांगेचे बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनीसी बोलत. मनातलं सांगण्याकरता जोपर्यंत विशिष्ट अधिकाराचा व्यक्ती येत नाही तोपर्यंत आपलं मन प्रगट कोणाजवळ करूच नाही. कदाचित आपण एखाद्या गुह्य रहस्याचं भेदन करत असताना दुष्ट माणसासमोर जर ते प्रगट केलं तर सुभाषितकारांचं म्हणणं असं आहे, जसं आपण पाण्यावर तेलाचा थेंब टाकला की त्याचा तवंग सगळ्या पृष्ठभागावर पसरतो, तसं जे रहस्य असतं ते जर दुर्जनाच्या समोर प्रगट केलं तर ते सगळ्या जगात पसरतं. रहस्य राहत नाही. रहस्य जर रहस्यमय ठेवायचं असेल त्याचं एक रहस्य आहे, ते कोणाच्याही समोर प्रगट करू नये. ते गुह्य अर्जुनीशी बोलत. भगवान म्हणतात, ते तुला का सांगितलं, मनोनी गुळपणा आपुले मोडो, वरी न बोलणे हे बोलावे घडो, परी आमुचीय जीवीची पडो तुझ्या जीवी. जोपर्यंत चांगली शुद्ध झालेली जमीन आपल्या समोर येत नाही तोपर्यंत जातिवंत शेतकरी पेरत नाही. तसा योग्य अधिकारी आल्याशिवाय कोणीही आपल्या मनातलं रहस्य प्रगट करत नाही. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैगा गौप्यही परी तया प्रती चावळी जे सुखे. जरी गौप्य असेल पण त्याच्या समोर मात्र ते आनंदाने सांगावं. यातलाच एक भाव ज्ञानोबा दशमाध्यामध्ये सांगतात, अवचितयावरी सर्व सांडीजे, मग चोख तरी तोचे भांडारी कीजे. तैसा किरटी आता तो माझे निज धामकी. एखादा अकस्मात आपल्या घरी कामाला व्यक्ती आला की त्याची थोडीशी परीक्षा करावी. पहिल्यांदा उगा 10-5 रुपये त्याच्या रस्त्यावर टाकावे. प्रामाणिकपणाने तो जर आपल्याला माघारी देत असेल, अवचितयावरी सर्व सांडीजे, चोख तरी तोचे भांडारी कीजे. त्याचा व्यवहार शुद्ध आहे असं कळालं की ज्याप्रमाणे महत्त्वाचे असणारा भांडार, ज्याला आपण खजिना म्हणतो, त्याची चावी त्याच्या हातामध्ये देऊन टाकावी. तसं भगवान म्हणतात, आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले. कधी म्हणतात? 10व्या अध्यायाला. म्हणजे 9 अध्याय पूर्ण झाले आणि भगवान म्हणतात, अर्जुना आतापर्यंत जे आम्ही व्याख्यान केलं ना ते प्रवचनच नाही आमचं. आतापर्यंत तू किती ऐकतो आहे, तुझी योग्यता आहे की नाही हे पाहण्याचा प्रकार केला आणि आमच्या लक्षात आलं तव टाचे नवे भले पुरते आहे. तू ऐकण्याच्या बाबतीमध्ये फार चांगला आहे. इतका चांगला आहे की मने परिसने याच्या राया, ऐके बापा धनंजया. आतापर्यंत ऐकणारे भरपूर होऊन गेले, पण एवढ्या बिकट प्रसंगामध्ये एकाग्रतेनं ऐकणारा तुझ्यासारखा आम्ही पाहिला नाही. आतापर्यंत ऐकलं ना भरपूर जणांनी, पण त्यांनी गंगेच्या काठावर ऐकलं, एखाद्या आश्रमात, एखाद्या वनात, क्षीरसिंधू परिसरी अशा प्रसंगामध्ये ऐकलं. पण तुझं ऐकणं म्हणजे ऐसिया समयी करकसे, भोगीच तस्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदय हा नसे अनेके ठाई. रणांगणामध्ये युद्धाच्या प्रसंगामध्ये तू ऐकलं, म्हणून ऐकण्याच्या बाबतीमध्ये सर्वोत्तम तू आहे. मलाही असंच वाटत होतं, हे कुणाला तरी सांगावं, पण काय करावं असा विचारणाराही कोणी भेटला नाही. पैगा आम्हाही वाडे कोडे, अखंड बोलो आवडे, परी काय कीजे. भगवंताची खंत आहे बरं. काय कीजे न जोडे पुसते ऐसे. बाबा एक उदाहरण सांगत असतात धोंडा महाराज देगलूरकरांचं. त्यांची ज्ञानेश्वरी ऐकण्यासाठी ते 3ही मजले श्रोत्यांनी गच्च भरून जायचे आणि मग सहज ते विनोदाने म्हणायचे, बघा ना म्हणे, भगवान परमात्म्याने जेव्हा गीता सांगितली
तर भगवंताला फक्त एकच श्रोता मिळाला, फक्त अर्जुन. आणि माझं काय भाग्य आहे बघा बरं, म्हणे 3-3 मजले भरलेले आहेत. म्हणजे देवापेक्षा माझं भाग्य अधिक आहे की नाही, एवढे श्रोते मला मिळाले. फक्त खंत एक आहे, यापैकी एकही अर्जुन नाही. भगवान परमात्मा या गोष्टीची वाट पाहत होते. पैका आम्हा ही वाडी कोडे, अखंड बोलो आवडे, परे काय किजे न जोडे पसते ऐसे. मग तराज अर्जुन आले आणि त्यांनी भगवंताचं हृदगत प्रगट करण्याकरता भाग पाडलं. आता भगवंतांनी जो अभिप्राय झाकून ठेवला आहे त्याच्यासाठीच विश्वमौली ज्ञानोबारायांचा अवतार आहे. आणि हे ज्ञानोबाराय स्वतः म्हणत नाही, साक्षात निवृत्तीनाथ महाराज स्वतः म्हणतात. तो ते श्री मुरारी मणितले प्रगट करी, जे अभिप्राय गौहरी झाकिले आम्ही, ते देवाचे मनोगत तो दावीत हासे मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. साक्षात भगवंतांनी तुम्हाला असं म्हटलं आहे की जो अभिप्राय रणांगणामध्ये आम्ही झाकून ठेवला होता गुप्त रीतीने, तो तुम्ही प्रगट करावा. ज्ञानोबाराय तो प्रगट करतात आणि त्याला म्हणतात गीतार्थ. गीतेचा असणारा अर्थ विषय ज्ञानोबाराय प्रगट करतात. पण आपण प्रगट केलेला अर्थ योग्य आहे यावर संतांनी त्याला मान्यता देणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, इथपासून पुढे आता 18व्या अध्यायाचा विस्तार होणार आहे. त्याला म्हणतात वाग वृद्धी. वृद्धी म्हणजे वाढ. आणि त्या वाणीचा विस्तार वाढ होत असताना माझ्याकडून योग्य प्रकारचा गीतेचा अर्थ प्रगट झाला आहे किंवा तुम्ही सांगितलेला अर्थ अत्यंत योग्य आहे, अशा प्रकारे तुम्ही मला अभिप्राय, तुमचं मनोगत, शाबासकी किंवा त्याला शिक्कामोर्तब असं म्हणतात ते करावं. आता गीतार्थाची मुक्त मुदी. मुदी म्हणजे अंगठी. आणि सामान्य नाही, ज्या अंगठीमध्ये मोती बसविलेला आहे त्याला म्हणतात मुक्त मुदी. गीतेचा अर्थ अतिशय योग्य प्रकारे आपण सांगत आहात आणि खरंच आहे बरं. गीतेचा अर्थ प्रगट केल्यानंतर संत समाज केव्हा स्वीकारणार आहे? जर त्यामध्ये अन्य कोणत्याही प्रकारची मतमतांतर मिसळली नाही तरच संत स्वीकारतात. किंवा त्यावर येणारे आक्षेप त्याचं निराकरण केलं तर संत त्याला स्वीकारतात. 13व्या अध्यायामध्ये असं म्हटले बघा, न बुझाविता मते न फिटे आक्षेपाचे लागते, ते व्याख्यान जी तुमते जोडोनी नेदी. ज्ञानोबा म्हणतात, आम्ही व्याख्यान केलं, अनेक मतमतांतर तत्संबंधाने आले. जसे की अहिंसेच्या बाबतीमध्ये आले, आयुर्वेदाची अहिंसा वेगळी आहे, याज्ञिकाची अहिंसा वेगळी आहे, जैन मतातली अहिंसा वेगळी आहे. हे मतमतांतर आहे. आणि ते जर आपण अहिंसेचं व्याख्यान करताना तसेच ठेवले किंवा अहिंसा पदावर अनेक प्रकारचे आक्षेप आले ते जर दूर केले नाही आणि असं जर आक्षेपयुक्त व्याख्यान प्रगट झालं तर संत त्याला मान्य करत नाही. ज्याप्रमाणे तो चकोर नावाचा पक्षी चंद्रकिरणातून पाझरणारा अमृत सेवन करतो, पण केव्हा? जर मध्यंतरी ढगांचा पडदा न आला तर. जर ढगांचा पडदा आला तर तो आपली चोचसुद्धा वरती उचलत नाही. तैसे तुम्ही वासन पाहाल ग्रंथ निघावरी कोपाल, जरी अविसंवाद नोहे निरूपण. तसं तुम्ही या ग्रंथाकडे पाहणार नाही, उलट रागवाल की आम्हाला गीता ऐकायची आहे म्हणून बोलावून घेतलं आणि इथे आल्यानंतर तो तुम्ही गीता सांगत नाही. जसं लोक करतात ना कीर्तनाच्या नावाखाली, तसं व्हायला नको. कदाचित तुम्ही कोपाल किंवा जरी अविसंवाद नोहेल निरूपण, त्या निरूपणामध्ये विशेष प्रकारचं जर मालिन्य असेल तर ते संताला मान्य होणार नाही. याकरिता तुम्ही जर मान्यता दिली तर सगळा समाज मान्य करेल. आणि खरे ना, निवृत्तीनाथांसारखे संत काहीही ऐकण्याकरता तयार होणार नाहीत ना. ज्या अर्थी मोठी माणसं एखाद्या व्यक्तीच्या व्याख्यानाला किंवा त्याच्या कृतीला मान्यता देतात, तर त्या महात्म्यांना मानणारा सगळा समाज त्या गोष्टीला मान्य करत असतो. म्हणून विनंती निवृत्तीनाथांना आहे, आता गीतार्थाची मुक्तमुदी लेववी.
लेववी म्हणजे धारण करवा, माझी वागवृद्धी का जेणेकरून हे नाम या गीतार्थाचा अर्थ सज्जनांच्या सभासदी माने. सज्जन, सत शब्द आहे परमात्मावाचक आणि त्या परमात्म्याची ज्यांना लोकसमूहामध्ये अनुभूती येते त्यांना म्हणतात सज्जन. आणि या सज्जनांच्या समूहामध्ये सभासद म्हणजेच समूहामध्ये माझी ज्ञानेश्वरी किंवा गीतेचा अर्थ सगळ्यांना मान्य होईल. पण केव्हा? जर तुम्ही त्याला मान्यता दिली की तुमचा अभिप्राय अतिशय योग्य आहे. ते ऐकलं निवृत्तीनाथांनी. ते तर म्हणितले श्री निवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा दृष्टी किती, वेळ वेळा कीजेगा. निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात की आपण या गीतेच्या व्याख्यानावर शिक्कामोर्तब करा अशी ज्ञानोबरांची प्रार्थना आहे. पण आज तागायत हे व्याख्यान आम्हाला मान्य झालेलंच आहे. तुमच्या मुखारविंदातून अन्यथा काही येणारच नाही. ज्या वाणीनं सत्यवादाचं तप केलं आहे ती वाणी विशेष प्रकारच्या अर्थाचं प्रगटीकरण करणार नाही तर अन्य काय करणार आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. पण निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की या निमित्ताने आपण बोलावं अशी ज्ञानोबरांची काय आपल्याला प्रार्थना आहे. पण आपल्याला वारंवार प्रार्थना करण्याची पण गरज नाही. आपण आज तागायत कितीतरी वेळा सांगितलं आहे की अशा प्रकारचं व्याख्यान आम्हीसुद्धा ऐकलं नाही. 13व्या अध्यायातली एक ओवी बघा. आणि ज्ञानाचे बोलणे येणे रसाळपणे, आता पुरे कोण म्हणे आकरणिता. एकतर आपण ज्ञानविषयाचं प्रतिपादन करतात तेही रसाळपणाने करतात आणि हे श्रवण करत असताना आता पुरे पुरे असं कोण म्हणेल इतकं गोड ज्ञानोबरांचं व्याख्यान आहे. आणि ते ज्ञानोबराय विनम्रतापूर्वक प्रार्थना करतात. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की यांना आपल्या शाबासकीची किंवा आपल्या मान्यतेची गरज आहे, पण ती वारंवार दिलीच पाहिजे असाही त्यामध्ये प्रकार नाही. म्हणून म्हणतात तव ते तर म्हणितले श्री निवृत्ती. श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अरे पुढते हे नको, पुन्हा पुन्हा ही गोष्ट नको. कोणती? मी वारंवार तुम्हाला अनुमोदन द्यावं असा काही या व्याख्यानातला प्रकार नाही. एकदाही अनुमोदन दिलं तर ते कार्य संपूर्ण झालेलंच आहे. उदाहरण किती गोड देतात. एखाद्या लोखंडाला जर सुवर्णत्व भाव प्राप्त करायचा असेल तर त्याला वारंवार त्या परिसाचं घर्षण करण्याची गरज नाही. लोहे कांसे झगटलिया परिसे, एरी कड्या पैसे सुवर्ण होय. एका अंशालाही लोखंडाच्या एका अंशाला परिसाचा स्पर्श प्राप्त झाला तर इतर सगळ्या भागाला त्या लोखंडाचं सोनं होऊन जातं. यासाठी ते घर्षण वारंवार करण्याची अपेक्षा नाही. तसं मी तुम्हाला वारंवार आशीर्वाद देण्याची सुद्धा अपेक्षा नाही. एकदाही आशीर्वाद मिळाला किंवा एकदाही अनुमोदन मिळालं तर ते आम्हाला खऱ्या अर्थाने मान्य झालं आहे असा त्यातला भाव आहे. परिसी लोहा घृष्टी म्हणजे घर्षण. किती? वेळा कीजेगा. वारंवार करायची गरज आहे का? अजिबात नाही. ज्ञानोबा म्हणतात हे तर आम्हाला ऐकायचं होतं. वारंवार अनुमोदन देण्याची गरज नाही या शब्दातून तुम्ही आम्हाला अनुमोदनच दिलं आहे. नको हे पुन्हा पुन्हा करण्याची अपेक्षा नाही. तव विनवी ज्ञानदेव म्हणे हो का जी पसाव, परी अवधान देतो देव ग्रंथा आता. ज्ञानोबराय विनवणी करतात. असं का? जी महाराज, हो का तुमचं म्हणणं आम्हाला मान्य झालं. बरं, वारंवार आम्ही तुम्हाला अनुमोदन द्यावं अशी अपेक्षा नाही. बरं, यातूनही अनुमोदनच आलेलं आहे. दुसरा भाव सांगू का? ज्या सत्शिष्याला श्री गुरूंच्या मुखारविंदातून येणारा नको हा शब्दसुद्धा आशीर्वाद वाटत असेल तर त्याच्यासारखी भक्ती जगात कोणाचीच नाही. नको हे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. आणि ज्ञानोबा त्या नको शब्दाला पसाव प्रसाद मानतात. हा भाव पाहिजे. आशीर्वाद दिला शब्दातून तरी आशीर्वादच आहे आणि नको असं म्हणतात ते तरी तोसुद्धा आशीर्वादच आहे. 12व्या अध्यायातली ओवी बघा. जेव्हा निवृत्तीनाथ असं म्हणतात, ये विनवनीयसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी,
म्हणे गीतार्थीसी न उठी न बोले बहु. गीतेच्या व्याख्यानाकरता आपण प्रगट व्हा, फार काही पाल्हाळी बोलू नका. तेव्हा पुढे ओवी काय आली, तेथ जी जी महाप्रसाद म्हणून साविया झाला आनंद, आता निरोपीन प्रबंध अवधान देजे. स्पष्ट म्हणतात निवृत्तीनाथ महाराजांची कृपादृष्टी, गीतार्थीसी उठी बहु न बोले, फार पाल्हाळ आपण करू नका. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे नलगे काही, आता ग्रंथाचित्त देई जड करे वेगा. श्रीगुरूंची आज्ञा प्रसादच आहे. श्रीगुरू जेव्हा म्हणतात फार बोलू नका, तरी तो महाप्रसादच आहे. आणि इथे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, नको हे पुढत पुढते तव विनवी ज्ञानदेव. ज्ञानोबाने तेव्हा विनवणी करतात आणि म्हणतात, हो जी महाराज, आपलं म्हणणं असंच आहे ना की वारंवार विनंती करण्याची अपेक्षा नाही, तर तो सुद्धा माझ्याकरता प्रसादच आहे. पण तरीसुद्धा परी अवधान देतो देव ग्रंथ. आता जो ग्रंथ समोर प्रकट होणार आहे त्यावर आपण आता लक्ष द्यावं. तुमचं लक्ष नाही म्हणून मी तुम्हाला लक्ष द्या असं म्हणतोय, असा अर्थ नाही बरं. नाथ महाराजांची एक ओवी फार गोड आहे बघा. अग्नी सदा दैदिप्यमान, सूर्य सदा प्रकाश घन, तेवी संत सदा सावधान, द्यावे अवधान विनंती माझी. अग्नी सदैव प्रकाशमान आहे, सूर्य सदा दैदिप्यमान आहे, तसे संत सदा सावधानच आहे. पण तरीसुद्धा लढिवाळपणातली माझी विनंती आहे की माझ्या व्याख्यानामध्ये न जाणो काही चुकीचं बोलणं होऊ नये. आणि ते चुकीचं होत असेल तर ते सावरण्याकरता आपण सावधान राहावं, नक्की माझं ऐकण्यासाठी आपण अवधान द्यावं. परी अवधान देतो देव ग्रंथा. आता ज्ञानोबाराय पुढे 18व्या अध्यायाचं महत्त्व प्रतिपादन करतात. रूपक अलंकार पुढे आलेला आहे. याला परंपरित रूपक अलंकार म्हणतात. ज्याप्रमाणे एखाद्या मंदिराची उभारणी करावी लागते आणि त्या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं शिखरापर्यंत की त्याच्याही वरती कळसाचा असणारा तो ओटा, गळमण्याचा आकार, हे सगळं लावावं लागतं. ज्याप्रमाणे मंदिरावर कळस लागतो तसा श्रीमद भगवद्गीतेवर 18व्या अध्यायाचा कलश लागलेला आहे. आणि मग जर कळस दिसत असेल तर सगळं मंदिर सांगावं लागतं. त्या मंदिराचे निर्माते कोण आहे, त्यांनी कोणत्या कष्टाने ते मंदिर केलं आहे, ते सगळं ज्ञानोबाऱ्या सांगतात. आता ज्याला मंदिर उभारणी करायची असेल त्याला हे सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील बरं. जी गीता रत्न प्रासादाचा, कळस अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढा ओझो. जी महाराज हा आदरवाचक शब्द आहे. गीता रत्न प्रासादाचा कळस, जो अर्थ चिंतामणीचा. ज्ञानोबारा म्हणतात गीता हे एक प्रकारचं रत्न मंदिर आहे. प्रासाद म्हणजे मंदिर. आणि गीतेमध्ये अनेक प्रकारचे मौल्यवान प्रमेय ठिकठिकाणी भगवंताने गुंफलेले आहे श्लोकामध्ये. किंवा ज्ञानोबारासुद्धा म्हणतात बघा, हे असो तया बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरेली, हे प्रतिपत्ती म्या केली निष्कामासी. शब्दाची ताटं आहेत आणि त्यामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न वाढलेलं आहे. किंवा आहाच बोलाचे वालीप फेडीचे आणि ब्रह्माची याची अंगा घडीचे, मग सुखेसी सुरवाडीजे सुखाची माझी. काय अक्षरे लेवणी परब्रह्म तुझं खेवासी आले. परमात्म्याला जर एखाद्या साधकाच्या हृदयात प्रवेश करायचा असेल तर त्याला साक्षात प्रवेश नाही करता येत. तो अक्षर नावाचं गरुडावर बसून कानाच्या छिद्रातून हृदयापर्यंत जातो. ऐके ऐके गा सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लेवणी परब्रह्म तुझं खेवासी आले. थोडक्यात संतांचे किंवा भगवंताचे शब्द आणि त्या शब्दामध्ये अनेक प्रमेय गुंफले असल्यामुळे त्या भगवद्गीतेला ज्ञानोबा रत्न म्हणतात. आणि हे सगळं मंदिर म्हणजे गीता नावाचं रत्न मंदिर आहे. मग आता रत्नाचं श्रीमंताचं मंदिर आहे बरं हे. हो, सामान्य नाही ना. ज्ञानोबा आहे सामान्य दगडाचं मातीचं ते मंदिर सांगत नाही. श्रीमंत व्यक्तीची कल्पना इतकी श्रीमंत असावी. किती श्रीमंत आहे? सगळं मंदिर रत्नाचं आहे. आता रत्नाचं मंदिर असेल तर त्यावेळं कळससुद्धा गारगोटीचा चालेल का? नाही.
तो ते सगळ्यात मौल्यवान रत्नाचा कळस लागेल. आपण सामान्य दगडाचं मंदिर बांधतो तर त्यावर सुद्धा आपण सोन्याचा कळस लावतो. आता जर मंदिरच रत्नाचा अगोदर असेल तर त्यावर कळस सुद्धा तसाच लागेल की नाही. जी गीता रत्न प्रासादाचा कळस कोण आहे? अर्थ चिंतामणीचा. गीतेमध्ये प्रगट होणारा अर्थ हा एक प्रकारचा चिंतामणीचा एक भाव आहे. सगळ्या गीतेचा अर्थ ज्या अध्यायातून प्रगट झाला तो एक प्रकारचा चिंतामणी आहे, म्हणजे 18वा अध्याय, आणि तो सगळ्या गीतेच्या शेवटी लागलेला आहे. गीता रत्न प्रासादाचा कळस जो की अर्थ चिंतामणीचा, सगळ्या गीतेतला अर्थ एका अध्यायात आला म्हणून त्याला चिंतामणी म्हणतात. किंवा 18व्या अध्यायाचं आपण चिंतन केलं तसं जसा चिंतामणी चिंतन केलेल्या पदार्थाला देतो तसं 18व्या अध्यायाचं चिंतन झालं की तो गीतेतल्या सगळ्या अर्थाला प्रगट करतो. म्हणून कळस अर्थ चिंतामणीचा की सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ. जो पाढाऊ म्हणजे काय? मार्गदर्शक, ज्याला या ठिकाणी वाटाडे असं म्हणतात. आपल्याला जर भगवद्गीतेच्या संपूर्ण दर्शनाचा योग आपल्या जीवनामध्ये यायचा असेल तर त्याला मार्गदर्शक असावा लागतो. आपण जर एखाद्या नवीन ठिकाणी गेलो की नाही तर त्याला वृंदावनाला किंवा कोणत्याही ठिकाणी गेलो तर तिथे बघा ते वाटाडे असतात, गायडन्स म्हणतात त्याला. त्या आम्ही वेरूळला गेलो होतो दर्शनाला. घृष्णेश्वराचं दर्शन केलं आणि बघा तिथं कैलास लेणी आहे. अभूतपूर्व आहे बरं ते. संत वाङ्मयाच्या चिंतनानुसार विचार केला तर त्या मंदिराची रचना विश्वकर्म्याने केलेली आहे. पण मग आता इतिहासकार त्यालाच म्हणतात की जे नवीन काहीतरी मांडत राहतात, ज्यांना पुराण मान्य नाही होत, स्वतःच्या बुद्धीने काहीतरी तर्क मांडायचा आणि तो प्रसारित करायचा, म्हणजे नवीन इतिहासाची रचना जे करतात त्याला इतिहासकार म्हणतात सध्याच्या काळात. पण ते विश्वकर्म्याने मंदिर तयार केलेलं आहे. जगातलं ते अद्भुत मंदिर असं आहे की जे पायापासून नाही, अगोदर कळस आणि मग खाली त्याची रचना. खरं एकदा तरी ते मंदिर बघावं. एका दिवसात नाही पाहणं होत. ते मंदिराची रचनाच अशी आहे की एका स्तंभावर अलीकडे सगळं महाभारत आहे, दुसऱ्या बाजूला सगळं रामायण आहे, ते सुद्धा कोरलेलं आहे विशेष प्रकारचं. आणि असं म्हणतात की त्यामध्ये आता ते अंधार असल्यामुळे आम्हालाही काही कळालं नाही. त्याला मार्गदर्शक तो व्यक्ती आला. आता आपली वारकरी वेशभूषा असल्यामुळे त्यांना एक आदर निर्माण झाला. बाकीच्या लोकांना ते पैशात सांगतात, आम्हाला तसंच सांगितलं. त्यांनी तिथे एक लाईट लावला आणि वरती आम्हाला भिंतीवर काही चित्र दाखवले. तर त्या चित्रामध्ये जो रंग भरलेला आहे तो जवळपास त्यांच्या म्हणण्यानुसार तो 11व्या किंवा 12व्या शतकातला आहे. आता 2024 सुरू आहे, म्हणजे जवळपास 700-800 वर्षाचा पूर्ण कालावधी निघून गेला. रंग अजून जशाच तसा आहे, जशाच तसा. आपल्याला असं वाटतं तो रंग नेमकं कशाचा आहे, तर काही आक्रमणकर्त्या लोकांनी जणू काही त्यामध्ये सोनं आहे असं म्हणून ते चित्र जाळण्याचा प्रयत्न केला. त्यातून सोनं त्यांना मिळालं नाही, पण रंग मात्र जशाच तसा आहे. मग ते मंदिर पाहायचं असेल तर मार्गदर्शक लागतो. ते मंदिर पाहायचं असेल तर, तसं गीतेचं मंदिर पाहायचं असेल तर 18वा अध्याय बघावा लागतो. कारण हे गीता दर्शनाचा, पुन्हा सर्व गीता दर्शनाचा, दर्शन म्हणजे शास्त्र, सगळ्या गीतेच्या मंदिराचं दर्शन करायचं असेल तर जो 18वा अध्याय पाढाऊ, म्हणजे तो एक प्रकारचा मार्गदर्शक आहे किंवा वाटाडे आहे. 18व्या अध्यायाला सोबत घेऊन चला, सगळ्या गीतेचं आपल्याला दर्शन प्राप्त होईल. मग कळसाचं एवढं महत्त्व का सांगतात की जो अर्थरूपी चिंतामणी आहे, सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ आहे. ज्ञानोबारा म्हणतात एवढं महत्त्व का? लोकात सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. लोकी तरी आथी ऐसे जे दुरुनी कळस दिसे आणि भेटीचे हात वसे देवतेची तिये. नियम असा आहे लोकी म्हणजे लोकव्यवहारामध्ये, आथी ऐसे लोकव्यवहारामध्ये तर अशी गोष्ट आहे, समजा आपण एखाद्या यात्रेला गेलो, फार मोठी गर्दी आहे, देवाचा आपल्याला पदस्पर्श होणार नाही, यात नवल नाही, कदाचित मुखदर्शनसुद्धा होणार नाही. पण लोकव्यवहारात काय म्हणतात, जाऊ द्या ना, आपण या क्षेत्रामध्ये आलो हेच भरपूर झालं,
मग काही लोक तसं नाही ना, दर्शन तर केलं पाहिजे असं का, चला मग ते लांबून कळस दाखवतात, घ्या कळसाचं दर्शन. तो का म्हणे मोक्ष देखील या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. त्याचा नियम असा आहे, मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठा करण्यासाठी जो विधी करावा लागतो तेवढाच विधी कलश स्थापना करत असताना करावा लागतो. आणि म्हणून कळसाचं आणि त्या देवतेचं ऐक्य असल्यामुळे ज्या प्रसंगात आपल्याला दर्शन करणं शक्य नाही त्या काळात आपण कळस जरी पाहिला तर ज्ञानोबा म्हणतात, जे दुरुनी कळस दिसे. लांबून जरी आपण कळस पाहिला तर नियम असा आहे की त्या मंदिरातल्या ती देवतेची भेटीचे हात वसे. हात वसे म्हणजे हातावर वास्तव्य करणं, म्हणजे हस्तगत होणं. लांबून कळस पाहिला की त्या देवतेची जणू काही आपल्याला आपल्या हातावर भेटच मिळाली आहे असं लोकव्यवहारामध्ये मानलं जातं. तैसेची येथही आहे, तसाच प्रकारे इथे सुद्धा आहे. जे एकेची येणे अध्याये आघवाची दृष्ट होय गीतागम. हा गीतागम म्हणजे गीताशास्त्र. तसाच प्रकारे इथं म्हणजेच या 18व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे. कसा, जे नाम एकेची येणे अध्याय, एवढ्या एका अध्यायाचं चिंतन केलं तर आघवाचे गीतागम हा दृष्ट होय. संपूर्ण गीताशास्त्र दृष्ट म्हणजे पाहिलं जाईल किंवा आपल्याला समजून येईल. ज्याला संपूर्ण गीता शक्य नाही त्याने 18वा अध्याय पाठ करावा. ज्याला संपूर्ण गीतेचं पारायण शक्य नाही त्याने एका 18व्या अध्यायाचं पारायण करावं. ज्याला संपूर्ण ज्ञानेश्वरी ऐकणं शक्य नाही त्याने फक्त 18वा अध्याय ऐकावा. आघवाचे दृष्ट होय गीतागम. सगळं गीताशास्त्र त्याच्या जीवनामध्ये पूर्णतया त्याला पाहिल्यासारखं होईल. मग तुम्ही कळस का म्हटले, दुसरं कारण देतात. मी कळस याचे कारणे 18वा अध्याय म्हणे वाईला बादरायणे गीता प्रासादा. गीता म्हणजे भगवद्गीता, प्रासाद म्हणजे मंदिर. आणि या मंदिरावर सरते शेवटी श्री व्यासांनी गीता नावाच्या या अध्यायाचं स्पष्टीकरण केलं. लोकव्यवहारामध्ये पायाभरणी करण्यापासून त्याच्या अगोदर भूमीचं शुद्धीकरण करण्यापासून बांधकाम केलं जातं आणि सरते शेवटी कळस लावावा लागतो. जो शेवटी लावला त्याला म्हणतात कळस. लोकांमध्ये सुद्धा हा व्यवहार वापरला जातो की नाही. एखाद्या व्यक्तीने भजनामध्ये फार चांगली चाल म्हणली, लोकांना म्हणतात वा आता भजनाचा कळस झाला. म्हणजे काय, पंगत बसवा, पुढं काही नाही. तसा 18वा अध्याय हा शेवटी आला आहे. मी कळस याची कारणे 18वा अध्याय म्हणे मी, 18वा अध्याय कळस याची कारणे म्हणे. याच कारणामुळे म्हणतो. कसा, बादरायणे हे व्यासांचं नाव आहे. श्री वेद व्यासांनी गीता नावाच्या मंदिरावर उवाईला, उवाईला शब्दाचा अर्थ होतो समर्पित केला. किंवा दुसरा एक पाठ आहे वर्णिला. आणि वाईला असा जर पाठ घेतला, वाईला दुसरा पाठ आहे ना पाठभेद, तर अर्पिला असा अर्थ होतो की सर्वात शेवटी व्यासांनी गीतेच्या मंदिरावर हा 18वा अध्याय अर्पण केला. आणि शेवटी जे असतं त्याला कळस म्हणतात, म्हणून मी कळस म्हणतो. आणि एकदा कळस लागला की पुन्हा परत वेगळं बांधकाम करायची गरज नाही. नोहे कळसा परते काही प्रासादी काम नाही, ते सांग तसे गीताही संपलेपणे. इथे 2 नकार आले बरं. आणि त्या 2 नकाराचा एक अर्थ होतो बघा, कळसा परते प्रासादी आणि काही काम नाही. हे नोहे, एखाद्या मंदिरावर जर कळस लागला तर कळसाच्या पलीकडे आणखीन काही काम करण्याची गरज नाही असं नाही का. अर्थात आहे. 2 नकार आले की त्याचा एक होकार असा अर्थ होतो. मी येणार नाही असं नाही म्हणजे काय, नक्की येणार. तसं कळसा परते आणि काही काम नाही, कळस लागला की कळसाच्या पलीकडे आणखीन मंदिरात काही काम नाही, हे खरं नाही का, अर्थात आहे. म्हणून नोहे आपल्याला ज्ञानोबाने विचारतात. आणि ते सांगत असे गीताही संपलेपणे. भगवद्गीतासुद्धा हीच गोष्ट सांगत आहे. कशाच्या माध्यमातून, आता 18व्या अध्यायाची समाप्ती झाली आणि त्याच्या शेवटी सर्वात शेवटी 18वाच अध्याय लागला.
त्यावरून भगवद्गीतासुद्धा हे प्रतिपादन करते की आता यानंतर अन्य काही गीता नावाच्या या मंदिराचं काम करण्याची गरज नाही. पण तुम्ही याला कळस म्हणता 18व्या अध्यायाला, आणि भगवद्गीतेला गीता मंदिर असं म्हणता. मग या मंदिराची उभारणी कोणी केली? या मंदिराची उभारणी करत असताना काय काय त्यांच्यासमोर आलं आहे तो सगळा भाव आता पुढे ज्ञानोबाला सांगतात. या मंदिराची रचना करणारे वेदव्यास आहे बघा. ज्यांच्या बुद्धीचा आस कोणालाही सांगता येणार नाही त्यांना म्हणतात व्यास. आस म्हणजेच काय, त्याला एक मर्यादा म्हणतात आणि ते विशेष प्रकारचे आहे. ज्ञानोबाने तर त्या व्यासांच्या एक शब्द वापरला बघा, श्री व्यासे अप्रांत मती. ज्यांच्या मतीचा विचार प्रांत किंवा मर्यादा सांगता येत नाही ना. व्यासांनी जे सांगितलं तेच आपण सांगतो आहे. भूतकाळामध्ये ज्यांनी काही वाङ्मय निर्माण केलं ते सगळे व्यासांनी सांगितलेलंच आहे. म्हणजे आपण जे सांगतो ते सगळे व्यासांचं उच्चिष्ट आहे. म्हणून महाभारती नोही ते नोहेचे लोके तेही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. सगळं जगत्रय व्यासांचं उच्चिष्टच आहे. म्हणजे व्यासांच्या ओठाचा स्पर्श लागला असा जगात एकही विषय नाही. आणि जे जे माणसं प्रतिपादन करतात, लोक म्हणतात मी तुम्हाला नवीन सांगतो, ते व्यासांनी सांगितलेलंच आहे. नवीन काही संशोधन कोणी करत नाही. जेही सांगताय ते सगळे व्यासांनी सांगितलेलंच आहे. पण जगामध्ये कोणीही नवीन प्रवचन करू शकत नाही का, ते व्यासांनी अगोदर सांगितलं आहे. म्हणजे व्यासांनी सांगितलं नाही असा एकही विषय नाही. येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय. म्हणून व्यासांच्या मतीला म्हणतात अप्रांत मती. ज्यांच्या मतीचा प्रांत कोणालाही प्रतिपादन करता येत नाही. म्हणून जेव्हा गणरायाचं वर्णन केलं की नाही, ज्ञानोबा असं म्हणतात, ते तर व्यासादिकांची आमती तेचे मेखळा मिरवती चौखाळपणे झळकती पल्लव सडका. त्या गणरायाच्या अंगावर जी मेखळा लावली की नाही, ते मेखळा म्हणजे कोण आहे, व्यासादिक महापुरुषांची बुद्धिमत्ता हीच त्या गणरायाच्या कमरेला लावलेली मेखळा एक प्रकारची आहे. व्यासांचं पहिल्यांदा नाव घेतले बघा तिथं. शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुनः. शंकराला आणि शंकराचार्यांना, केशवाला, नंतर वेदव्यासाला, या सगळ्यांना वंदन आहे. का, सूत्र आणि भाष्य यांची रचना करणारे ते आहेत. म्हणजे भगवान शंकराचे आणि केशवाचे सूत्र आहेत. शंकराचार्य व्यासांचं भाष्य आहे, काही ठिकाणी व्यासांचं सूत्र आहे. असा तो सगळा प्रकार आहे. सूत्रही आहे त्यांचं, भाष्यही आहे. ज्ञानोबा म्हणतात बघा, तैसा व्यासांचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो अयोग्य ही मी न पवतो के जाईन. किती नम्रता आहे बरं. निवृत्तीनाथांनी म्हणावं की देवाचं मनोगत तुम्ही दाखवित आहात, आणि ते ज्ञानोबा काय म्हणतात, मी व्यासांचा मागोवा घेतो आहे. भाष्यकार म्हणजे शंकराचार्यांना मी रस्ता विचारतो आहे, आणि जरी मी अयोग्य असेल तर गीतेच्या योग्य अर्थापर्यंतच मी नक्की जाईल, हा माझा विश्वास आहे. ज्याप्रमाणे एखादे वडील पुढं चालले की लहान मुलगा त्यांच्या पावलाच्या मागं जातो, तोही त्याच मुक्कामाला जातो, तसा मी सुद्धा गीतेच्या अर्थाला प्रगट करणारच आहे. हा व्यासांचा उपकार आहे बरं आपल्यावर. म्हणून श्री व्यासांचा हा थोर विश्वास झाला उपकार, जे श्रीकृष्ण मुक्ती आकार ग्रंथाचा केला, आणि त्या व्यासांनी सगळ्या प्राणीमात्रांच्या करता एक मंदिर तयार केलं बघा. सगळ्यांच्या करता पुढे तो शब्द येणारच आहे. व्यास सहजे सूत्री बळी तेने निगमरत्नाचळी उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. हे सगळं मंदिराचा प्रकार आहे. कुठपर्यंत, अगदी ऐसा व्यासे विंदानीये 44 ओवीपर्यंत या सगळ्या मंदिराचा प्रकार आता येतो आहे. जवळपास हा 10 ते 11 ओव्याचा एक प्रबंध आहे बरं. व्यासांनी मंदिराची रचना केली की नाही, ते मंदिर कुठपर्यंत पूर्ण झालं आहे, 44व्या ओवीपर्यंत. ज्ञानोबा म्हणतात व्यास सहजे सूत्री बळी. सूत्री या शब्दाचा एक अर्थ होतो सूत्रधार किंवा श्रेष्ठ कारागीर, किंवा त्यांना सुतार असं म्हणतात. आणि दुसरा एक भाव सांगू का, सूत्री म्हणजे सूत्राची रचना करणारे. आणि ते कसे आहे पुन्हा,
अतिशय बलवान आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. सूत्राची व्याख्या त्या लघुसिद्धांत कौमुदीमध्ये आलेली आहे. ज्याच्यामध्ये अक्षर अल्प असतात, संशय कोणताही नसतो, सार स्वरूप असतात, पण अर्थाच्या बाबतीमध्ये विश्वव्यापक असतात, ज्यामध्ये पाल्हाळ नसतो आणि कोणत्याही प्रकारचा दोष नाही, अशा बोलण्याला सूत्रकार सूत्र असं म्हणतात. आणि व्यासांनी ते सूत्र तयार केले, ब्रह्मसूत्र. 4 अध्याय, प्रत्येक अध्यायामध्ये 4 प्रकारचे पाद आणि जवळपास 555 सूत्र. त्याच्यामध्ये जन्माद्यस्य यतः अथातो ब्रह्मजिज्ञासा शास्त्रयोनित्वात् तत्त्वसमन्वयात अशा सूत्रांची रचना झालेली आहे. म्हणजे सूत्रामध्ये जे सांगायचं आहे त्याचा अर्थ फार मोठा आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. हे सगळं जे सांगायचं आहे ना उपनिषदामध्ये, ते व्यासाने फक्त 4-5 शब्दात सांगितलं. जन्माद्यस्य यतः, आणि त्याही सूत्राला सूत्र करणारे ज्ञानोबाराय आहेत. आद्या म्हणजे उपनिषदाने जे सांगितलं ते व्यासांनी एवढ्या याच्यात सांगितलं. व्यासांच्या पेक्षा ज्ञानोबाराय आणखीन सूत्रकार जवळचे आहे. आद्या, बस विषय संपला पूर्ण. व्यास सहजे सूत्री बळी, अतिशय बलवान, ज्ञानाच्या बलाने संपन्न आहे म्हणून बलवान. बरं, सूत्र करण्यामध्ये बलवान आहे म्हणून बलवान. तेने म्हणजे त्यांनी निगमरत्नाचळी, ज्ञानोबारांचे शब्द सगळे रत्नाचेच आहेत बघा. अगोदर गीता रत्न प्रासादाचा, त्यानंतर निगमरत्नाचळी, अचळ म्हणजे पर्वत, निगम म्हणजे वेद. वेद हा एक प्रकारचा काय आहे, पर्वत, पण तो सुद्धा रत्नाचाच पर्वत आहे. त्या पर्वतावर व्यासजी आरूढ झाले. म्हणजे बघा, अगोदरच पर्वत उंच असतो आणि त्या उंच पर्वतावर जर मंदिर बांधलं तर मग ते सगळ्याला दिसतं, दुरूनी कळस दिसे. म्हणजे एखाद्याला नाही मंदिरात येता आलं तर लांबून का होईना त्याला मंदिर दिसावं आणि त्यातून त्याने दर्शन करावं, हा एक भाव आहे. किंवा वेदातला अर्थच एवढा गहन आहे की जशी पर्वताची उंची असते तसा वेदाचा अर्थ गहन आहे आणि त्या अर्थावर चढणं सगळ्याला शक्य होणार नाही. व्यवहारात आपण म्हणतो ना, दुरुनी डोंगर साजरे. जेव्हा डोंगरावर आपण चढतो तेव्हा काय कष्ट होतात हे ते चढाई करणाऱ्या व्यक्तीला कळतं. तसं वेदाचा जो अर्थ आहे त्यावर कोणी आरूढ होऊ शकत नाही. त्याच्यासाठी व्यास सूत्री बळीच लागतो, बाकी कोणाला शक्य होणार नाही. व्यास सहजे सूत्री बळी तेने निगमरत्नाचळी वेद नावाच्या रत्नपर्वतावर आरूढ झाले. आणि तिथे गेल्यानंतर वेदाचा जो अंतिम भाग आहे ना त्याला म्हणतात वेदांत. अंत म्हणजे शेवट किंवा अंत म्हणजे निर्णय. वेदाचा शेवट किंवा वेदाचा निर्णय त्याला म्हणतात वेदांत. आणि वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. वेदांत त्याला म्हणतात की ज्यामध्ये उपनिषदाचा समावेश होतो. म्हणजे वेदामध्ये आलेली उपनिषद ते एक प्रकारचा त्या पर्वतावरचा पठार भाग आहे. आणि व्यासांनी उपनिषदाच्या अर्थाची माळी म्हणजे माळरान जमीन आणि त्या माळी माझी माळरान जमिनीमध्ये खंडिली खणकाम करण्याकरता प्रारंभ केला. आता त्या जमिनीचं काय करायचं आहे, ते जमीन शुद्धीकरण करायची की नाही, पाया घ्यावा लागतो की नाही. उपनिषदाच्या अर्थाची जमीन खणण्यास प्रारंभ केला म्हणजे उपनिषदाच्या अर्थाचा विचार करायला प्रारंभ केला की याचा समन्वय काय आहे, या वेदाच्या शब्दाचा पदाचा शब्दार्थ काय होईल, त्याचा भावार्थ काय होईल, किंवा भगवंताला गुप्त अर्थ काय सांगायचा आहे, या सगळ्याचा त्यांनी विचार करायला प्रारंभ केला. भाव असा आहे, उपनिषदाच्या अर्थाचा विचार कोणीही करू शकत नाही. त्यासाठी एकतर व्यास महाराज किंवा श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य लागतात आणि त्या परंपरेनं संप्रदायपूर्वक ज्यांनी अध्ययन केलं ते लागतात. काही लोकांचे फक्त भांडणं सुरू आहे की आम्हाला वेदाचा अधिकार का नाही, वेदाचा अधिकार का नाही. आपल्याला तुकोबारायांसारख्या महात्म्यांचा अगदी मराठी भाषेतला एखादा अभंगही कळत नाही, तिथे वेदाचा अर्थ कधी कळणार आहे.
फक्त भांडणं करायचं, शिकायचं काहीच नाही. उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली, त्याकरता व्यासांची बुद्धी लागते. इथं यांच्या बुद्धिमत्तेला त्यांची बुद्धिमत्ता दगडाबरोबर स्पर्धा करते. जे भांडणं करतात की नाही, आंदोलन म्हणतात त्याला, दगडाबरोबर बुद्धी स्पर्धा करते आणि ते म्हणतात वेदाचा अधिकार आम्हाला का नाही. अरे आपल्याकरता वेदच आहे की नाही, तुकोबाऱ्यांचं वाङ्मय, ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी आपल्याकरता वेदच आहे, याचं अध्ययन करा ना. ते करायचं नाही, फक्त काय करायचं, भांडायचं. म्हणजे त्यांचं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, सायन्सचा विद्यार्थी त्याचं पाहून आर्टच्या विद्यार्थ्याने भांडणं करण्यासारखं आहे. म्हणजे योग्यता आहे आर्टमध्ये जाण्याची ना, आम्हाला सायन्स का शिकवत नाही असं म्हणण्यासारखं आहे. उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली, ते व्यासांची बुद्धिमत्ता आहे. व्यासांना महाभारताची रचना करायची होती. त्यांनी मनातल्या मनामध्ये विचार केला की सगळ्यांना काही वेदाध्ययनाचा अधिकार नाही, कारण वेदाच्या अध्ययनाकरता बुद्धी शुद्ध लागते, आचरण पवित्र लागतं, तेव्हा त्या बुद्धीमध्ये गहन अर्थाची अभिव्यक्ती होईल. आणि कलियुगाचा विचार जर आपण केला तर सगळ्या प्राणीमात्राकडे ही बुद्धिमत्ता नाही, पण यांचा उद्धार झाला पाहिजे. मग वेदाचा अधिकार नाही ना, वेदाचाच असणारा अर्थ दुसऱ्या एखाद्या ग्रंथामध्ये तयार करून तो ग्रंथ आपण प्राणीमात्रांच्यासाठी प्रगट करू, निर्माण करू, असा व्यासांनी विचार केला. पण मग आता ग्रंथ तयार करायचा तर त्याकरता लेखक लागेल. बुद्धीमध्ये अनेक प्रकारची श्लोकाची रचना तयार झाली, पण कोण असा जगामध्ये लेखक आहे, कारण शब्द ब्रह्म अनंत आहे, अनंता वै वेदाः, आणि त्यातल्या सगळ्या तात्पर्याचा अर्थ रचना करून आपल्याला 1.25 श्लोकाची रचना महाभारताच्या रूपाने करायची आहे. पण लिहिणारा तेवढा पाहिजे की नाही. इथे 2 तासाचं कीर्तन लिहिणं होत नाही, हे 1.25 श्लोक संख्या लिहून काढायची आहे. तुम्ही विचार करा, कल्पना, जर आपल्याला 100 श्लोक दररोज महाभारताचे वाचायचे आहे तर कमीत कमी 3.5-4 वर्षाचा कालावधी जाईल संपूर्ण महाभारत वाचायला. दररोज 100 श्लोक जरी वाचले तरी किती मोठा प्रदीर्घ मोठा ग्रंथ आहे. लेखकही मोठा आणावा लागेल की नाही, नाहीतर तो अर्धवट काम सोडून निघून जाईल. नको, मलाही परवडत नाही म्हणून. तसं नको व्हायला. गणरायाची प्रार्थना केली, ते आले आणि सांगितलं आम्हाला रचना करायची आहे, पण या महाभारताच्या सुरुवातीलाच ही कथा आलेली आहे. मग गणरायाने सांगितलं आपली एक अट आहे म्हणे, मी लिखाणासाठी तयार आहे, पण माझी लेखणी बंद पडता कामा नाही. नाहीतर मग तुम्ही असं म्हणायचं थोडं थांबा, मी विचार करतो आणि मग सांगतो, थांबा पान चिटकलं, असं नाही. ते अखंड प्रवाहित झालं पाहिजे. हो, लेखणी थांबता कामा नाही. व्यासाने सांगितलं जशी तुमची अट आहे तशी माझीसुद्धा एक अट आहे की जोपर्यंत तुम्हाला श्लोक समजत नाही तोपर्यंत तुम्ही तो काही लिहून काढायचा नाही. गणरायाने सांगितलं काही हरकत नाही. मग व्यासांनी बुद्धीमध्ये श्लोकाची रचना करावी आणि गणरायाने ते लिखाण करावं. पण मग आता आपल्याला स्नान करायचं आहे, देवाची पूजा, स्नान, संध्या हे कर्म करायचं आहे. मग या कामासाठी व्यासाने काही कुटश्लोकाची रचना करावी. कर्मण्ये कर्मय पश्येत द कर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. जो कर्माच्या ठिकाणी अकर्म पाहतो आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म पाहतो, कुटश्लोक आहे. अशा काही श्लोकाची रचना महाभारतामध्ये अनेक आहे. आता हा गीतेतला श्लोक आहे आणि गीता महाभारतातलीच आहे. तिथला श्लोक आहे म्हणजे गणरायाच्या बुद्धिमत्तेला सुद्धा आश्चर्यचकित करणारे व्यास आहे. आणि ते व्यास उपनिषदाच्या अर्थाचा विचार करतात, एवढी बुद्धिमत्ता लागते. उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली, उपनिषदाच्या अर्थाचा विचार करायला प्रारंभ केला. मग वेदामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाला प्राप्त करून देणारे अनेक साधनं आले. आणि आपल्याला प्राणीमात्राला द्यायचा आहे मोक्ष. म्हणून ज्ञानोबा म्हणतात ते त्रिवर्गाचा अनुवारू आडवू निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भोवता केला त्रिवर्ग. धर्म, अर्थ आणि काम याला म्हणतात त्रिवर्ग. आणि याचा आता खाणकाम केलं तर सगळाच काय लगेच पाया लागत नाही. त्यामध्ये खडे, दगड, मुरुम, माती, वाळू असे बरेच प्रकार लागतात. तर तसं यामध्ये धर्म, अर्थ, काम या 3 वर्गाचा प्रतिपादन करण्याचे काही श्लोक आले ते बाजूला केले. अनुआरू म्हणजेच त्याचे असणारा गाळ किंवा चारा चुरा निघाला.
आडवून निघाला जो अपारू, आणि तो फार मोठ्या प्रमाणात होता. कारण मोक्षाची साधना करणारे साधक दुर्मिळ आहे. बहुधा सगळे धर्म अर्थ काम यामध्ये रममान होणारे, म्हणून ते अपार निघाला फार मोठ्या प्रमाणात. पण ते व्यास होते, त्यांनी त्याचा सुद्धा वापर केला. योजकच तत्र दुर्लभ हा, चारा चोरा जो निघाला की नाही, गाळ असार भाग, मोक्षासाठी त्याला असार म्हणलंय बरं. नाहीतर धर्मयोग्यच आहे, धर्माला अनुसरून अर्थयोग्यच आहे, आणि धर्माच्या आश्रयावर काम तो योग्य आहे. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. पण मोक्ष एव परम पुरुषार्थ या अनुषंगाने पाहिलं तर मग 3 असणारे पुरुषार्थ हे पुरुषार्थामध्ये समावेश होत नाही. म्हणून आडवून निघाला जो अपारू, आणि त्यापासून महाभारताची रचना करायची. महाभारत प्राकारू भोवता केला. प्राकारू म्हणजे तटबंदी. महाभारताची रचना केली, आणि ती रचना कारण मंदिर जर बांधायचं असेल तर त्याकरता पहिल्यांदा संरक्षक भिंत असावी लागते, नाहीतर लोक कचरा टाकून अतिक्रमण करतात. म्हणून पहिल्यांदा तटबंदी, महाभारताची रचना केली पहिल्यांदा, ते आहे तटबंदी. आणि त्याच्या आत भीष्म पर्व येणार आहे. भीष्म पर्वात पुन्हा हा संवाद येणार आहे, आणि मग ते मंदिर आहे. महाभारत प्राकारू भोवता केला, तटबंदीची रचना झाली. त्यानंतर माझी म्हणजे मध्यंतरी अजून खाणकाम सुरूच आहे. माझे आत्मज्ञानाचे एकवट, दळवाडे झाडून चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. ते खाणकाम करता करता त्यांना एक अखंड दगड प्राप्त झाला. मूर्ती करायची असेल ना तर त्याकरता अखंड एक पाषाण मिळावा लागतो. बघा, आत्मज्ञानाचा म्हणजे उपनिषदामध्ये आत्मज्ञान प्रतिपादन करणारे वाक्य मिळाले, आणि तो अखंड एकवट दगड होता. त्यावर दळवाडे झाडून चोखट. त्यामध्ये काही कठीण भाग असेल तर तो स्वच्छ केला. पण आता हे आत्मज्ञान जर आपल्याला प्रगट करायचं असेल तर व्यासांनी 2 पात्र निवडले. घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. कुसरी म्हणजे कौशल्य. तेच आत्मज्ञान भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन यांच्या संवादाच्या रूपाने प्रगट केलं. ज्ञानाचा समावेश त्यांना सापडला होता, म्हणजे एक प्रकारचा दगड, पण त्याची रचना केली. आणि भगवान श्रीकृष्ण आणि भक्तराज अर्जुन, श्रीकृष्ण अर्जुन संवादे, या संवादातून ते आत्मज्ञान त्यांनी प्रगट केलं. हे व्यासांचं कौशल्य आहे. मग आता हे मंदिर रचना करायची तर ते दोरीत येतं की नाही हे पाहावं लागतं की नाही. तुम्ही जर चांगला कारागीर पाहिला की प्रत्येक थराला तो ओळंबा लावतो बघा. तसं व्यासांनी हे सगळा संवाद परमार्थाच्या कसोटीच्या ओळंब्यात घेतला. निवृत्ती सूत्र सोडनिया. सूत्र म्हणजे धागा, निवृत्ती म्हणजेच परमार्थ, अध्यात्म. अध्यात्मातलं असणारं सूत्र ते सोडविलं, आणि त्या अध्यात्मशास्त्राचं प्रतिपादन करता करता सांख्य असेल, योग असेल, न्याय असेल, वैशेषिक असेल, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, या सर्व शास्त्रार्थीची पुरवठा 2 दगडाच्या मध्यभागी जो पुरवठा करावा लागतो की नाही, जोडणी, त्या सगळ्या शास्त्राचे सिद्धांतसुद्धा क्रमाक्रमाने आणले. सर्व शास्त्रार्थ पुरवणीया, त्याचीसुद्धा पुरवणी केली किंवा त्या सगळ्यांचा पुरवठा मिळवून घेतला. आओ साधीला मांडणीया मोक्षरेखेचा. रेखा म्हणजे मर्यादा, मोक्षाची मर्यादा, मोक्षाची रेषा, आणि त्याचा आओ म्हणजे आकार मांडणी करण्यासाठी व्यासाने हे सगळं साध्य केलं. म्हणजे स्पष्टतया यांना मोक्ष प्राप्त होईल असा आकार व्यासांनी मांडणी करून तो असणारा मंदिराचा प्रकार साधून घेतला. ऐसेनी करिता उभारा 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा प्रासाद झाला ऐसेनी. अशा प्रकारे उभारा करिता या गीता मंदिराची उभारणी करता करता 15 अध्यायात 15 अध्यायापर्यंत 15 प्रकारचे टप्पे पूर्ण झाले. आणि खरं असं आहे 15व्या अध्यायापर्यंत सगळी गीता झालेलीच आहे. पुढचे 2 अध्याय पुरवणी अध्याय आहे आणि 18वा अध्याय कलशाध्याय आहे. म्हणून 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया, भूमी शुद्ध करण्यापासून तर मग पुरा प्रासाद झाला, पूर्ण मंदिर तयार झालं. आता फक्त असं आहे
की त्या मंदिरावर गळमण्याचा आकार आणि कळस ठेवण्याचा ओटा एवढे 2 काम राहिले. 16वा गळमणी, 17वा कळसाचा ओटा आणि 18वा दे कळस. पुरा प्रासाद झाला, पूर्ण मंदिर तयार झालं. मग आता कळस कसा लावायचा तो उद्या लावू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.